नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वी पार्ट फर्स्ट मधला रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. रसायनशास्त्र ज्या गोष्टीवर पूर्णपणे अवलंबून आहे त्या म्हणजेच रासायनिक अभिक्रिया. तर रासायनिक अभिक्रिया होतात कशा, त्या कशा लिहायच्या असतात किंवा त्यांची अवस्था, जसं आपल्याला माहित आहे की सॉलिड स्टेट आहे, लिक्विड स्टेट आहे आणि गॅसियस स्टेट आहे. तर यांच्या अवस्था कशा प्रकारे लिहिल्या जातात किंवा रिएक्शन होत असताना कोणते उत्प्रेरक वापरले, कॅटलिस्ट वापरला तर तो कशा प्रकारे लिहायचा असतो किंवा उष्णता दिल्यास ती कशी दाखवायची असते, अशा विविध गोष्टींचा उलगडा आपल्याला ह्या लेसन मध्ये होणार आहे. त्याच्यापैकी आपण पहिला सेशन आता सुरू करत आहोत. त्याच्यामध्येच रासायनिक अभिक्रिया म्हणजे अभिक्रिया कारक म्हणजे काय आणि उत्पादिता म्हणजे काय, ती कशी लिहिली जातात किंवा रासायनिक अभिक्रिया संतुलित कशी केली जाते, म्हणजे बॅलन्स केमिकल इक्वेशन कसं लिहिलं जातं ते आपण आता पाहणार आहोत. चला तर मग पाहूया रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. इथे पहा, मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने संयुगे कशी तयार होतात हे आपण शिकलो आहोत. रासायनिक संयुग म्हणजे तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते. म्हणजेच आपण पुढे बघतोय आपण हेही शिकलो की रासायनिक बंध तयार करण्यामागे जी प्रेरक शक्ती असते ती म्हणजे पूर्ण अष्टक स्थितीचे इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करणे. आता पूर्ण अष्टक स्थिती म्हणजे काय, आपण एक फॅमिलियर एक्झाम्पल घेऊया की सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईडचा अणुक्रमांक किती आहे मुलांनो? राईट, तो आहे 11. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपण 2, 8 आणि 1 आहे. याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये म्हणजे संयुजा कवच जे आहे व्हॅलन्स शेल त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे आणि हा मेटल असल्यामुळे हा इलेक्ट्रॉन देतो. आता क्लोरीन मध्ये काय आहे तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8 आणि 7, कारण त्याचा ॲटॉमिक नंबर 17 आहे. म्हणजे ह्याला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे अष्टक निर्माण करण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की पहिली कक्षा झाल्यानंतर पहिल्या कक्षेत त्याची होल्डिंग कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची आहे, म्हणजे डुप्लेट तयार करतो, द्विक तयार करतो. आणि त्याच्यानंतर ज्या कक्षा असतात त्यांच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आले, जरी तिसऱ्या कक्षेची किंवा चौथ्या कक्षेची होल्डिंग कॅपॅसिटी जास्ती असेल तरीही 8 इलेक्ट्रॉन्स आल्यास त्या कक्षांमध्ये सुद्धा ते इलेमेंट स्टेबल होतं. आता प्रत्येक इलेमेंट स्वतःला स्टेबल करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तो 1 इलेक्ट्रॉन तो सोडियम कडून घेतो आणि अशा प्रकारे सोडियम आणि क्लोरीन यांच्यामध्ये बॉन्डिंग होते, म्हणजे ही इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते. काही वेळेला इलेक्ट्रॉनची शेअरिंग सुद्धा होते. जसं आपण बघितलं कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे तर 6, 2 आणि 4 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण होईल. म्हणजे त्याच्या 2 नंबरच्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी त्याला 4 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. म्हणून तो 4 इलेक्ट्रॉन्स देऊन एकच कक्षा ठेवणार नाही, कारण त्याचा परिणाम त्याच्या न्यूक्लियसवर सर्वात जास्त होईल. किंवा 4 इलेक्ट्रॉन बाहेरून घेऊन सुद्धा तो अष्टक तयार करणार नाही. याचं कारण मग न्यूक्लियसवरील प्रभार वाढेल, म्हणजे त्याचा अर्थ त्याच्यावरील प्रभार जो आहे तो 6 आहे आणि बाहेरून आलेले इलेक्ट्रॉन 4, जे 10 इलेक्ट्रॉन्स होतील तर त्याला ते पेलवणार नाहीत किंवा बॅलन्स करू शकणार नाही. आणि म्हणून कार्बन सारखे एलिमेंट जे आहेत ते शेअरिंग करण्याचा प्रयत्न करतात, इलेक्ट्रॉनची शेअरिंग करतात. म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी एलिमेंट बरोबर, फॉर एक्झाम्पल हायड्रोजनच्या एका इलेक्ट्रॉन बरोबर शेअरिंग करतात आणि 4 हायड्रोजन त्याला अटॅच होऊन मिथेनचा मॉलिक्यूल बनतो. म्हणजे जेव्हा रासायनिक संयोग होत असतो तेव्हा आयदर इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत असते, एक्सेप्ट किंवा डोनेट केला जातो, किंवा इलेक्ट्रॉनची शेअरिंग होत असते. इथे पहा रासायनिक अभिक्रिया. 18व्या व 19व्या शतकामध्ये काही शास्त्रज्ञांनी रासायनिक अभिक्रियांच्या संदर्भात मूलभूत प्रयोग केले होते. त्यांनी प्रयोगातून असे सिद्ध करून दाखवले की रासायनिक अभिक्रिया होताना द्रव्याचे संघटन बदलते आणि हा बदल कायमस्वरूपी असतो. लक्षात घ्या, रासायनिक अभिक्रिया, मी परत एकदा एक्झाम्पल देतो. सोडियम हा अत्यंत रिएक्टिव्ह असा मेटल आहे, म्हणजे तो आपण बाहेर ठेवूच शकत नाही, कारण तो पेट घेतो, तो रिएक्टिव्ह असल्यामुळे, म्हणून त्याला केरोसिनच्या खाली ठेवला जातो, हे आपल्याला माहीतच आहे. त्याच्यानंतर क्लोरीन हा अत्यंत विषारी वायू आहे, कारण दुसऱ्या महायुद्धामध्ये याचा उपयोग विषप्रयोग करण्यासाठी केला गेला होता. परंतु ह्यांचं जेव्हा संयुग बनतं NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड, हे आपण नेहमीच्या जेवणात खातो, म्हणजे मीठ आपण नेहमी खातो, हे सोडियम क्लोराईड आहे. म्हणजेच जेव्हा रासायनिक अभिक्रिया होते तेव्हा त्यांचं संघटन बदलतं आणि त्यांचे जे गुणधर्म असतात ते कम्प्लिटली वेगळे असतात. याच्यासाठी मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देऊ शकतो. हायड्रोजन जळतो, म्हणजे हायड्रोजन स्वतः पेट घेतो आणि ऑक्सिजन जो आहे तो ज्वलनाला मदत करतो, हे आपल्याला माहित आहे. आपण घरी शेकोटी पेटवताना किंवा बॉनफायर लाय करताना किंवा चूल पेटवताना बघा फुंकर मारली जाते, म्हणजे फुंकरेमधील ऑक्सिजन त्याच्यामध्ये जातो आणि तो पेट घेतो. परंतु ह्याच्यातून तयार झालेलं संयुग जे आहे पाणी,
ते आपण आग विझवण्यासाठी वापरतो. म्हणजे एकदा संयुग तयार झालं की त्यांचे गुणधर्म सुद्धा बदलतात, म्हणजे संघटन बदलते. आता काही वेळेला बघा भौतिक बदल जो असतो, उदाहरणार्थ पाण्याचं रूपांतर बर्फात होतं, बर्फाला उष्णता दिली की परत त्याचं रूपांतर पाण्यात होतं. म्हणजे हे बदल जे आहेत ते टेम्पररी आहेत, तात्पुरते आहेत. केमिकल चेंजेस सारखे ते परमनंट नाही आहेत. आणि म्हणून अशा प्रकारचे बदल जे असतात त्यांना आपण भौतिक बदल असं म्हणतो. पुढे तक्त्यात काही बदल दिलेले आहेत. त्या बदलांचं तुम्हाला सांगायचं की रासायनिक बदल आहे की भौतिक बदल आहे. रासायनिक बदल हा परमनंट असतो, भौतिक बदल हा टेम्पररी असतो. जसं आपण बघितलं, पाण्याचं रूपांतर बर्फात होतं, बर्फाचं रूपांतर पाण्यात होतं. परत पाण्याचं रूपांतर वाफेत होऊ शकतं, वाफेला कंडेन्स केलं, संगणन केलं की त्याचं रूपांतर परत एकदा पाण्यात होतं. म्हणजे अशा प्रकारे हा भौतिक बदल जो आहे तो तात्पुरत्या स्वरूपाचा असतो, तर रासायनिक बदल हा कायमस्वरूपी असतो. म्हणून हा तक्ता भरताना आपल्याला काही नियम पाळायचे आहेत. बघा, बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे आपल्याला माहित आहे, मी आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे हा भौतिक बदल आहे. कारण पाण्याचे परत बर्फात रूपांतर म्हणजे रेफ्रिजरेटर मध्ये ठेवलं तर परत त्याचं रूपांतर बर्फामध्ये होऊ शकतं. अन्न शिजणे, एकदा आपला राईस आहे समजा, राईस म्हणजे तांदळाचे जे दाणे असतात ते शिजवले की त्याचं रूपांतर भातामध्ये होतं. आपण त्या भाताचं रूपांतर परत तांदळामध्ये करू शकत नाही, म्हणजे हा रासायनिक बदल आहे, म्हणजे हा परमनंट बदल आहे. फळ परिपक्व होणे, आंबा पिकला किंवा चिकू पिकला असेल, पेरू पिकला असेल तर परत त्याचं आपण रूपांतर रॉ फ्रूट मध्ये करू शकत नाही, म्हणजे आंब्याची कैरी परत करू शकत नाही, म्हणजे हा रासायनिक बदल आहे. दुधाचे रूपांतर एकदा दह्यात झाले की परत दह्याचं रूपांतर दुधामध्ये करता येत नाही, म्हणजे हा रासायनिक बदल झाला. पाण्याचं बाष्पीभवन झालं, म्हणजे आपण पाऊस पडतो बघतो, पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि त्याचे ढग तयार होतात. ढगांना परत थंडावा लागला की तो पृथ्वीवर पावसाच्या स्वरूपात म्हणजे पाण्याच्या स्वरूपात पडतो, म्हणजे हा भौतिक बदल आहे. जठरामध्ये अन्न पचणे, जठरामध्ये एकदा अन्न गेलं स्टमक मध्ये की आपल्याला माहिती आहे पेप्सिन किंवा HCl त्याच्यावर क्रिया करतात आणि त्याचं पचन करतात, डायजेशन करतात. आणि अशा प्रकारचं अन्न परत आपण पहिल्यासारखं करू शकत नाही, म्हणजे हा रासायनिक बदल आहे. डांबर गोळे हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होतो, म्हणजे याचं संप्लवन होतं. शहाबादी फरशीवर कडप्प्यावर लिंबाच्या रसाचे डाग पडणे, हा कोणता बदल तो आपल्याला सांगायचा आहे. उंचीवरून पडून काचेची वस्तू फुटणे, हा सुद्धा बदल आपल्याला भौतिक बदल आहे की रासायनिक बदल आहे तो सांगायचा आहे. इथे पहा एक एक्सपेरिमेंट आहे. बाष्पन पात्रामध्ये म्हणजे आपल्याला जे इव्हॅपोरेटिंग डिश दिसतंय त्याच्यामध्ये CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट घ्यायचा आहे आणि त्याला मोठ्या निळ्या ज्योतीने भरपूर उष्णता द्या, म्हणजे ऑक्सिडेशन फ्लेम आहे. तर त्याच्यानंतर काय होईल हा बदल आपल्याला सांगायचा. आपल्याला माहित आहे की त्याचं रूपांतर CaO कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड मध्ये होतं. कॉपर सल्फेटच्या द्रावणाची जास्ताची पूड झेड डस्ट घातली तर ही रिएक्शन काय होईल, याच्यामध्ये CuSO4 आणि Zn हे अभिक्रियाकारक आहेत, ते लेफ्ट हँड साईडला येणार. म्हणजे ZnSO4 झिंक सल्फेट तयार होईल आणि कॉपर बाजूला होईल, कारण झिंक हा कॉपर पेक्षा जास्त रिएक्टिव्ह आहे, म्हणून तो कॉपरची जागा घेतो. बेरियम सल्फेट, आता ही अवक्षेप तयार करण्याची अभिक्रिया आहे, पिवळ्या रंगाचा अवक्षेप तयार होतो इथे. बेरियम सल्फेट BaSO4 आणि पोटॅशियम क्रोमेट K2CrO4 यांच्या द्रावणामधून BaCrO4 आणि K2SO4 तयार होतोय, आपल्याला माहित आहे. ही रिएक्शन आपण पुढे बघणार आहोत. कॅल्शियम क्लोराईड म्हणजे CaCl2 द्रावणात जर सोडियम कार्बोनेट Na2CO3 टाकलं तर याच्यामधून आपल्याला माहित आहे कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 आणि 2NaCl तयार होतो. एका बाष्पन पात्रात थॅलिक अनहायड्रेट ही जी रिएक्शन आहे त्याच्यामध्ये संप्लवनशील पदार्थासारखी रिएक्शन आहे. थॅलिक अनहायड्रेट त्याला उष्णता दिल्यानंतर जे क्रिस्टल्स मध्ये रूपांतर होतात आणि ते आपल्याला नरसाळ्याच्या आतल्या भागात दिसतात. तर अशा प्रकारे या 5 रिएक्शन बद्दल आपल्याला खालील तक्त्यात माहिती लिहायची आहे. हे आपल्याला होमवर्क आहे आणि ते आपण आपल्या नोटबुक मध्ये करायचं आहे. मग तापमान, दाब यांच्यासारखे परिमापी बदलल्यामुळे भौतिक बदल घडतो. बऱ्याच वेळा भौतिक बदल हा प्रत्यावर्ती असतो, म्हणजे रिव्हर्सिबल असतो. लक्षात घ्या, तापमान बदललं किंवा दाब बदलला म्हणजे उदाहरणार्थ समजा बर्फ आहे, म्हणजे बर्फाचं तापमान बदललं 0 डिग्री सेल्सिअस पासून तो 5 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेला तर त्याचं रूपांतर कशामध्ये होणार, तर पाण्यामध्ये होणार. परत त्याच्यातून उष्णता काढून घेतली तर त्याचं परत एकदा रूपांतर बर्फामध्ये होणार. म्हणजे याचा अर्थ हा भौतिक बदल आहे आणि हा रिव्हर्सिबल असतो. भौतिक बदलांमध्ये द्रव्याचे संघटन आहे तसेच राहते. बघा, उदाहरणार्थ बर्फ तापल्यावर त्याच्या पाण्यात रूपांतर होते व पाणी थंड केल्यावर त्याचे बर्फात रूपांतर होते. या उलट एखाद्या प्रक्रियेत द्रव्याचे संघटन बदलले तर त्याला रासायनिक बदल म्हणतात. आता तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे बर्फ आणि पाणी किंवा पाण्याची वाफ यांच्यामध्ये जे पाण्याच्या मॉलिक्युल्स आहेत त्यांचा फॉर्म्युला H2O असाच राहतो. म्हणजे त्यांच्यामध्ये
भौतिक बदलामध्ये द्रव्याचे संघटन आहे तसेच राहते. परंतु रासायनिक बदल, उदाहरणार्थ आपण CuSO4 आणि Zn यांची रिएक्शन केली, म्हणजे कॉपर सल्फेट आणि झिंकची रिएक्शन केली, तर ZnSO4 आणि कॉपर आणि ह्याच्यामध्ये कलर सुद्धा चेंज होतो. CuSO4 चा कलर पहिला निळा असतो, आता ZnSO4 चा कलर थोडासा व्हाईटिश येलोइश कलरचा असा तो झालेला आहे. म्हणजे रासायनिक बदल हे परमनंट असतात, तर भौतिक बदल हे टेम्पररी असतात. जेव्हा एखादी प्रक्रिया किंवा घटना म्हणजे रासायनिक बदल आहे असे आपण म्हणतो, तेव्हा संबंधित द्रव्यात काही रासायनिक अभिक्रिया घडतात. रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, तर ती अशी प्रक्रिया असते की जी घडताना काही पदार्थांमध्ये रासायनिक बंध यांचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होतात व त्या पदार्थाचे रूपांतर नवीन पदार्थामध्ये होते. यासाठी तुम्हाला परत एकदा मी सोडियम क्लोराईडचं किंवा आपण NaOH सोडियम हायड्रॉक्साईड ही एक अल्कली आहे आणि HCl यांची जर अभिक्रिया केली तर Na आणि OH यांच्यामधला बॉन्ड ब्रेक होतो, तसंच H आणि Cl मधला बॉन्ड ब्रेक होतो. Na बरोबर Cl जाऊन NaCl एक क्षार म्हणजेच मीठ तयार होतं, म्हणजे सॉल्ट तयार होतात आणि H आणि OH यांच्यामध्ये नवीन बंध तयार होऊन H2O तयार होतात. म्हणजे रासायनिक अभिक्रिया होत असताना काही बंध तुटतात. अभिक्रियाकारक जे असतात, जे आपण बाणाच्या लेफ्ट हँड साईडला लिहितो, अभिक्रिया लिहिताना ती आपण कशी लिहितात ती पुढल्या सेशनमध्ये पाहणार आहोत. परंतु यांच्यामध्ये जे बॉन्ड ब्रेक होतात त्याच्यामधून नवीन बंध तयार होतात आणि नवीन पदार्थाची निर्मिती, म्हणजे तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सोडियम हायड्रॉक्साईड आणि HCl याच्यामध्ये NaCl हा नवीन पदार्थ तयार झाला, त्याचप्रमाणे पाणी H2O हा सुद्धा नवीन पदार्थ तयार झाला. जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असे म्हणतात. याउलट रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून नवीन बंध तयार होऊन जे पदार्थ नव्याने तयार होतात त्यांना उत्पादिते म्हणतात. आता पहा, आपण जी मागच्या स्लाइडमध्ये एक अभिक्रिया बघितली होती, त्याच्यामध्ये NaOH सोडियम हायड्रॉक्साईड ही अल्कली आणि HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड हे ऍसिड, या दोघांना अभिक्रियाकारक असं म्हणतात, म्हणजे रिएक्टंट्स असं म्हटलं जातं, म्हणजेच अभिकारक असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर रिएक्शन होऊन बाणाच्या राईट साईडला आपल्याला दिसतोय की NaCl आणि H2O हे प्रोडक्ट तयार झालं. प्रोडक्ट म्हणजेच उत्पादित, म्हणजे हे नव्याने झालेले पदार्थ आपण रिएक्शन दाखवताना, अभिक्रिया दाखवताना बाणाच्या उजव्या साईडला दाखवतो, त्यांना उत्पादित किंवा प्रोडक्ट असं म्हटलं जातं. आता बघा, आपण दुसरी एक अभिक्रिया बघूया. कोळशाच्या हवेत ज्वलन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. ही एक रासायनिक अभिक्रिया आहे. आता या अभिक्रियेत बघा, कार्बन म्हणजेच कोळसा आणि ऑक्सिजन हे अभिकारक आहेत, म्हणजे ते रिएक्टंट्स आहेत, आणि ह्याचं प्रोडक्ट आहे कार्बन डायऑक्साईड. आपल्याला बाण दिसतोय, त्या बाणाच्या लेफ्ट हँड साईडला जे आहेत C आणि O2 हे अभिक्रियाकारक रिएक्टंट्स आहेत, म्हणजे अभिकारक आहेत. तर उजव्या बाजूला CO2 कार्बन डायऑक्साईड हा गॅस तयार झालेला आहे, त्याला उत्पादित किंवा प्रोडक्ट असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये काय शिकलो? आपण या सेशनमध्ये बघितलं की कशा प्रकारे अभिक्रियाकारक म्हणजे अभिकारक लिहिले जातात किंवा कशा प्रकारे उत्पादित लिहिली जातात. त्याचप्रमाणे रासायनिक बदल हे परमनंट असतात, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात असलेले बदल म्हणजे भौतिक बदल. म्हणजे आपण पाण्याचं उदाहरण घेतलं, बर्फाचं रूपांतर पाण्यात होतं, पाण्याचं रूपांतर टेम्परेचर वाढवलं की वाफेमध्ये होतं, परत वाफेचं कंडेन्सेशन केलं की रूपांतर पाण्यामध्ये होतं, आणि पाण्याचं रूपांतर परत एकदा आपण रेफ्रिजरेटरमध्ये टाकला म्हणजे टेम्परेचर कमी केलं की बर्फामध्ये होतं, म्हणजे हा भौतिक बदल आहे. आणि रासायनिक बदल त्यासाठी आपण NaCl चं एक्झाम्पल बघितलं. अशा प्रकारे रासायनिक बदल हे परमनंट असतात आणि भौतिक बदल हे टेम्पररी असतात. धन्यवाद.